परंतु निवडणुकीच्या वेळेला विकासाचा मुद्दा मला तरी आज पूर्वी असायचं, एखाद्या खेड्यामध्ये एखादा रस्ता केला ते खेड्यातले सगळे मतदार बहुसंख्य इकडं ज्यांनी काम केलं त्याच्या मागं राहायचं. आज तसं काय राहिलं नाही. निवडणुकीच्या काळामध्ये धाबे फुल असतात, त्या धाब्याने पार वाट लावलेली. आणि मग आता एक तुमचं त्यांच्या डोक्यात कोणी काय विकास केला आणि काय नाही, ते धाबे वगैरे प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला वाटतं त्या उमेदवाराने आपल्याला काहीतरी द्यावं, आपला हात वला केला पाहिजे. मग ते जर असेल तर त्या विकास कामाचं श्रेय त्या लोकप्रतिनिधी मिळत नाही. नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे या मराठी पॉडकास्टमध्ये, ज्याचे नाव आहे ऐकूया बोलूया. मी आहे सायली कळमकर. नमस्कार, मी आहे चैतन्य कळमकर. आजचा हा प्रवास एक भन्नाट प्रवास आहे. या प्रवासात वेगवेगळ्या गोष्टी जसे की ज्ञान, मनोरंजन, गप्पा या सर्वांमध्ये आपण डिस्कशन करत असतो. तर मग आजचा विषय आपला असाच आहे, हटकेबाज. आजचा विषय राजकारण, समाजकारण या संदर्भात. आज आपल्यासोबत याविषयी चर्चा करण्यासाठी जे प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत ते आहेत आपल्या अहिल्यानगरचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं आमच्या मराठी पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण सुरुवात करूया. बऱ्याचदा असं बोललं जातं की युवती युवक यांनी राजकारणात पडू नये आणि राजकारणामध्ये काही करिअरचे ऑप्शन नाही आहेत. तुमच्या मते काय वाटतं बरं, युवकांनी राजकारणात पडायला पाहिजे? काय होतं, एक स्वातंत्र्यपूर्वचा काळ आणि त्या काळामध्ये घडलेली पिढी आणि त्याच्यामध्ये निस्वार्थपणे समाजसेवा करायच्या अशा प्रकारचं राजकारण त्यावेळेला होतं. नंतरच्या काळामध्ये मी ज्या वेळेला आमदार होतो त्याही काळामध्ये सर्वसाधारण जी आम्हाला स्वातंत्र्यातून आलेली जी पिढी होती की जे राजकारण करत होते ते मात्र एक आदर्श म्हणून आमच्यासमोर निर्माण करत होते. तो आदर्श काही दिवस टिकला, परंतु 90 सालानंतर 2090 एकदम राजकारण बिघडत गेलं आणि त्या बिघडण्याचा परिणाम तरुणीवर असा झाला की हे राजकारण हे काही खरं नाही, याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतोय, समाजसेवा वगैरे बाजूला राहते आणि फक्त स्वतःचं स्वहित, स्वतःच्या कुटुंबाचं भलं, नातेवाईकांचं भलं हे अगोदर पाहिलं जातं आणि मग समाजाचे प्रश्न त्या ठिकाणी हाताळले जातात. त्यामुळं ते एक प्रकारचं नैराश्य तरुणांमध्ये आलेलं आहे. माझं या राजकारणाच्या बद्दलचं मत आहे की जी काय आत्ताची जी तरुण पिढी जी शिकते त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं. इतके चांगले अगदी राजकारण हाच एक फक्त समाजामध्ये घटक आहे अशातला भाग नाही. तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून अनेक चांगलं करिअर त्या ठिकाणी करू शकता. आज जर आपण पाहिलं तर आज लाखो तरुणी परदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी चांगलं करिअर करतात. इतकंच नाही तर जे काही युरोपियन देश असतील, जपान असेल, सिंगापूर असेल, जर्मनी असेल, अशा अनेक देशामध्ये त्या ठिकाणी जाऊन मोठमोठ्या ज्या काही आर्थिक संस्था आहेत, मोठमोठे कारखानदारी आहे, त्याच्यामध्ये या देशातले हिंदुस्थानचे अनेक तरुणी मोक्याच्या जागेवर प्रसंगी शिव म्हणूनही त्या ठिकाणी काम कर, म्हणजे त्यांचं करिअर तिथं तयार झालेलं आहे. विज्ञानाच्या दृष्टिकोन पाहिलं तर आता विज्ञानामध्ये सुद्धा काम करण्याची फार मोठी संधी आहे. आपण माजी राष्ट्रपती माननीय अब्दुल कलाम साहेब यांचं जर आपण इतिहास पाहिला, चरित्र पाहिलं तर त्याच्यामध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातला हा मुलगा नंतर या देशाचा राष्ट्रपती झाला. हे इतकं चांगलं उदाहरण आज समाजापुढं, तरुणांच्या पुढं त्यांनी जर खऱ्या अर्थाने शिक्षण घेता तर वाचनाची आवड त्यांना पाहिजे आणि त्या वाचनामधून अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातले जे काही राजकारणातले नेते मंडळी होती किंवा स्वातंत्र्याकरता ज्यांनी जे आपलं जीवदान, आपलं घरदाराचं फार राख रांगोळी केली, त्यांचं चरित्र आपण वाचलं तर निश्चितपणे एक आपल्याला स्फूर्ती मिळते की आपल्या देशाकरता आपणही काय केलं पाहिजे. मग ते करायचं असेल तर राजकारणच एक फक्त भाग राहिलेला नाही. तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक त्या ठिकाणी प्रगती करण्यासारखी क्षेत्र आहे. राजकारण आज जर पाहिलं तर गुंडागर्दी, भ्रष्टाचार या माध्यमातून सत्ता मिळवणं आणि त्या सत्तेचा दुरुपयोग स्वतःच्या कुटुंबासाठी करणं असा एक भाग झाला आहे. तो तरुणांना कदापि मला वाटतं मान्य होणार नाही, आवडणार नाही. म्हणून त्यांनी या राजकारणाचाच फक्त विचार करावा असं काही नाही.
अनेक क्षेत्र त्यांच्यासाठी मोकळे आहेत. ओपन आहे. बरोबर. दादा, राजकीय नेत्यांची सामाजिक बांधिलकी कशा स्वरूपाची असली पाहिजे? सामाजिक बांधिलकी जसे मी सांगितलं उदाहरण की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे मी पाहिलेले या जिल्ह्यातले नेते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांच्यापुढं काही आदर्श होते. आज काही आदर्शच राहिलेले नाहीत. त्यामुळं काय आणि सामाजिक समाजाचे जे खऱ्या अर्थाने जे काही मूलभूत प्रश्न असतात त्या प्रश्नाकडं लक्ष वेधलं जात नाही त्यांचं किंवा ते देत नाही. आणि त्याच्यामधून विकास कामं वगैरे होतात पण इतकी आता हलक्या दर्जाची कामं होतात की ती कामं अगदी रस्त्याचं एखादं उदाहरण घेतलं, 1-2 पाऊस पडले की रस्त्याचे खड्डे परत खडीवर आलेली असते. हे आपण टी व्हीमध्ये पेपरमध्ये वाचतो. म्हणजे असा प्रकारचा हा काय आदर्श तरुणांच्या पुढं मान्य नाही. कारण तरुणांनासुद्धा एक स्वतःचे विचार करण्याची विचारसरणी असते आणि त्या विचारसरणीमधून मला नाही वाटत की आजच्या या घाणेरड्या राजकारणामध्ये ते सहभागी होते. बरोबर आहे. बरोबर. आपण पाहतो ना ते समाजहित किंवा राजकारण यांच्यामध्ये संघर्ष आपल्याला पाहायला भेटतो. समाजहित आणि राजकारण याच्यामध्ये बऱ्याचदा संघर्ष पाहायला भेटतो. त्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? काय होतं याच्यामध्ये राजकारण हे इतकं का बिघडलं किंवा आज जे काही गुंडागर्दी आणि आर्थिक याच्याकरता निवडणुका त्या वळणावर गेलेल्या आहेत. पूर्वीच्या काळामध्ये असं काही नव्हतं. त्यामुळं भ्रष्टाचार करण्याची वृत्ती ही 90पर्यंत सर्वसामान्यपणे कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याच्या मनामध्ये नसायची. का तर त्याला खर्चच कमी आहे. आज ज्यांना आपण निवडून देतो आहे ते सगळे बाहुबली भ्रष्टाचार करणारे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्या पैशाच्या जोरावर आपल्या मनगटशाहीच्या जोरावर राजकारणामध्ये त्या ठिकाणी निवडणुका जिंकून येतात. समाजाचा सुद्धा याच्यामध्ये दोष आहे. समाजाने जर या मार्गाने त्यांना जे अपेक्षित आहे त्या मार्गाने ते गेले नाही तर मला वाटतं आज जी राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही जी काही गुंडागर्दी आणि बाहुबली वगैरे आर्थिक का त्यांना आर्थिक हे करावं लागतं. समाजसुद्धा आजकाल पैशाला महत्त्व देतो आणि पैशाने मग जर तुम्ही जर निवडणुकीच्या काळामध्ये 2-5 हजाराच्या निवडणुकीत पैसे मिळण्यासाठी जर आपलं मत विकत असाल तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये समाजहित वगैरे त्यांनी करायचं काय करतो म्हणतो मी एवढे पैसा खर्च केला, मला एवढे कष्ट घ्यावं लागले वेगवेगळ्या मार्गाने, मग कशा करतो लोकांचं पण त्याचं दुर्लक्ष होतं. ती बांधिलकी सामाजिक बांधिलकी तिथं विसरली जाते. बरोबर आहे ना. म्हणजे म्हणतो ना आपण खर्च केल्यावरती जे काही मत आपण विकलं त्या हक्काने आपण लोकप्रतिनिधीकडे पण जाऊ शकत नाही की आमचं हे काम अडलंय बुवा आम्हाला ही मदत लागते तसं करायचं म्हणलं तर अशा पण गोष्टी सहज होत असतील. बरोबर आहे. नेत्याची खरी ओळख केव्हा कळते? आता खरी ओळख असं आहे की जे समाजाचं करता काही करतात झटतात नाही असं नाही, सगळेच बिघडले असंही काही नाही. परंतु जे सामाजिक बांधिलकी मानतात की ह्या मंडळीने आपल्याला समाजाने आपल्याला निवडून दिलं, समाजाने आपल्याला हे मानाचं पद दिलं, समाजाकरता काही केलं पाहिजे. मग ते शिक्षण क्षेत्र असेल, शेती वगैरे या भागातले काही प्रश्न असतील, कारखानदारी प्रत्येक आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आली पाहिजे. का त्याच्यामधून बेरोजगारी कमी होते. आज रोजगाराचा जो प्रश्न निर्माण झाला मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या बेरोजगारीमुळं तरुणांच्या मनामध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे आणि तो जो असंतोष आहे तो कुठल्याही वळणावर तरुणांना घेऊन जातो आणि ती आज परिस्थिती पाहायला मिळते. बरोबर आहे. आता पाहतो ना आपण बऱ्याचदा काय केलं जातं आपण वेगवेगळे मोठमोठे होर्डिंग म्हणा किंवा आता जनमत तयार करणं म्हणा किंवा प्रचारसभा घेणं म्हणजे लोकप्रतिनिधी स्वतःची ओळख तयार करतात. पण ही लोकप्रतिनिधी स्वतःची ओळख तयार करत असताना सर्वसामान्यांचे प्रश्न पण बाजूला सारले जातात. नाही आजकाल असं आहे त्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाला प्राधान्यच राजकारणामध्ये राहील नाही, समाजकारणामध्ये राहील. समाजकारण करून जर राजकारण केलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. मग हे मोठमोठे होर्डिंग मोठमोठ्या जाहिराती या कशाचं आहे ते पैशाशिवाय काय होत नाही. मग तो पैसा परत मिळवायचा. मी निवडणुकीचं उदाहरण सांगितलं, निवडणुकीत पैसा खर्च केला वाटला की तो परत वसूल करायला जो लोकप्रतिनिधी येईल तो ते सुरू करतो. त्याच्यामधून भ्रष्टाचार आज सगळ्या क्षेत्रामध्ये अगदी गव्हर्मेंटची जी काही
शासनाची वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत, तिथंसुद्धा शिपायापासून तर प्रमुख अधिकाऱ्यापर्यंत पैशाशिवाय सर्वसामान्य माणसाचं काम होत नाही असं आमच्या लक्षात आलेलं आहे. ह्याच्यावरती उपाययोजना काय सांगता येऊ शकतो? याच्यावर समाजाने दुरुस्त केल्याशिवाय काय होणार नाही. समाजाला तो एक प्रकारे निश्चय करावा लागेल की आपलं मत आपल्याला विकायचं नाही, आपल्याला योग्य तो उमेदवार आपल्याला निवडून दिला पाहिजे. आणि मग त्याची जाणीव त्या उमेदवाराला राहते ना की आपल्याला काही फार खर्चात टाकलं नाही, आपल्याला एक प्रकारची लूट केली नाही, मग आपण त्यांची लूट कशाला करायची, त्यांचे प्रश्न का दुर्लक्ष करायचं, असं एक सर्वसाधारण मत बनतं. मग खरा जनतेचा नेता ओळखण्यासाठी मग असे कोणते गुण असले पाहिजे? आता गुण म्हणजे त्याची साधारणतः तो राजकारणामध्ये आल्यानंतर सामाजिक काम काय, जनतेच्या प्रश्नाकरता तो किती वेळ देतो आणि त्याच्यामधून समाजाचं काय हित होतं. समाजाचे प्रश्न फार अगदी कमी आहेत. तो ज्या ठिकाणी राहत असेल तिथं त्यांना चांगला रस्ता मिळाला पाहिजे, लाईट मिळाली पाहिजे, ड्रेनेजची व्यवस्था पाहिजे, पाणी आपल्या गरजेपुरतं व्हायला पण ते मिळालं पाहिजे. हे प्रश्न ज्या वेळेला जो माणूस सातत्याने पाठपुरावा करून सोडवण्याचा प्रयत्न करतो, ही त्याची चांगली ओळख, चांगला कार्यकर्ता ही ओळख निर्माण होते. बरोबर आहे. आता पहा ना, तुम्ही 2000 पूर्वीचं पण राजकारण पाहिले हो आणि 2000 नंतरचं राजकारण पाहिले, ह्याच्यामध्ये बरेचसे स्थित्यंतर्गत बदल पाहायला भेटतात. तुमच्यामध्ये काय काय बदल झालेत बरं ह्या सर्व राजकारणात? माझ्यामध्ये काही त्याच्यात बदल, कारण मला जे काही प्राथमिक राजकारणामध्ये धडे मिळाले ते अशा नेत्यांचे होते की ते मी सांगितलेल्या चुकीच्या गोष्टी जे आत्ताच्या राजकारणातले सांगतात त्यावेळेला काही नव्हत्या. त्याचा एक प्रकारे मला अनुभव मिळाला, तो मी आदर्श घेतला आणि तो आदर्श आत्तापर्यंत मी जपण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. म्हणजे आधी जे होतं ते सामाजिक कार्य ह्याच्यावरती होतं, हो. आत्ताचं सामाजिक कार्याचा मुक्त त्या ठिकाणी दिसत नाही. तफावत जाणवत असेल? तफावत मोठ्या प्रमाणात तफावत दिसतेच ना. मी आत्तापर्यंत जे सांगितलं ना तेच आहे त्याच्यामध्ये. बरोबर. पूर्वीचं राजकारण, समाजकारण, त्या नेत्यांची तेवढी उंची होती, समाजामध्ये त्यांना आदर होता. आज कोणालाही आदर राजकीय पुढाऱ्याबद्दल राहिलेला नाही. वास्तवता आहे. बरोबर आहे, होतं ना त्या गोष्टी. आता ह्याच्यामध्ये काय होतं, सर्वसामान्य बरेचदा भरडले जातात. मग सर्वसामान्य जर नाही, आता मी सांगितलं ते भरडले जातात म्हणजे ते त्यांच्याकडे सुद्धा दोष आहे. तो आपण कोणता लोकप्रतिनिधी निवडून देतो हे ते पाहत नाही. आणि मग सर्वसामान्य माणसाला वाटतं 1000, 2000, 5000 रुपये जर एका मताचे आपल्याला मिळत असतील आणि उदाहरणार्थ 5 लोक त्याच्या मतदार आहेत कुटुंबामध्ये, त्याला किती पैसे मिळतील? 25,000. एका वेळेला जर एवढे पैसे मिळणार असतील तो देणार ना मत. म्हणजे त्याच्यापुढं मग विचार नाही, याचं सर्वसाधारण वर्तन कसं आहे, सामाजिक बांधिलकी किती आहे. कारण शेवटी सामाजिक बांधिलकी असल्याशिवाय तो नेता चांगलं काम करू शकत नाही. बरोबर आहे. आता पहा ना, आपण म्हणतो गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा स्कीम असतात, सर्वसामान्य लोकांपर्यंत त्या पोहोचत सुद्धा नाही. पण लोकप्रतिनिधींनी कसं ते पोहोचवलं पाहिजे त्या लोकांपर्यंत? हे असं आहे की शासनाच्या ज्या योजना असतील त्या सातत्याने आता TV वगैरे याच्यावर पेपरमध्ये येतच असतात, त्या राबवायचं काम त्या भागातल्या लोकप्रतिनिधीचं असतं. त्याचा वचक त्या अधिकाऱ्यावर असला पाहिजे, कारण कुठल्या तरी डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या योजना येतात. असं आहे ते. मग ते झालं का नाही, होतं का नाही, उशीर का झाला. मग आता एखाद्या कामाचं मग आता जे काम असेल समाज उपयोगी काम मंजूर झाले, त्याचा निधी किती आलेला आहे आणि मग ते खर्च तेवढा होतो का नाही, त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार जर होत असेल तर कामाचा दर्जा राहणार नाही. आजकाल जर पाहिलं तर सरकारी इमारती वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या 4-4, 5-5 वर्षामध्ये पडझड सुरू होते. दर्जा नाही. आता तिथं तो लोकप्रतिनिधीसुद्धा काम कसं चाललं आहे हे पूर्ण करून घ्यायची किंवा चांगलं काम करून घ्यायची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असते. तेही हात ओला झाला, पाकिट मिळालं की ते काही लक्ष देत नाही. बरोबर. म्हणजे पाठपुरावा केला पाहिजे. पाठपुरावा करणं पण तेवढंच महत्त्वाचं. पाठपुरावा केला पण त्या कामाच्या दर्जात आता त्याचेच हात ओले झाले असतील तर ते काय बोलू शकत नाही. आणि ही टक्केवारीची पद्धत आता सर्रास चालू झालेली. नगरपालिका असेल, अगदी ग्रामपंचायतीपासून सुरू झालेली. बरोबर. आणि मग जर पैसे घेऊन तुम्ही जर
त्या कामाचा दर्जा कसा देऊ शकणार, तुम्ही त्या अधिकाऱ्याला कसा वचक निर्माण करू शकणार, कॉन्ट्रॅक्टरला कसा करणार. म्हणजे शासनाचा पैसा अगदी मोठ्या प्रमाणामध्ये कमी वेळेमध्ये निरर्थक ठरतो. बरोबर आहे. आणि समाज त्याच्यामुळं बहुसंख्य समाज, आता असं आहे की समाज म्हणजे सगळ्याच, मी सांगितलं नाही की सगळीच निवडणुकीमध्ये गडबड करतात, परंतु काही प्रमाणात जे घडतं. बरोबर. नाही, आता ह्याच्यामध्ये आपण पाहतो ना की सामाजिक घटक आहे त्याला तेवढे जबाबदार आहे, लोकप्रतिनिधी सकट आणि मध्यस्थ सकट. आपण समाजालाही दोष धरून चालणार नाही, कारण की समाजाला पैसे भेटले की त्यांना नाही, काही प्रमाणामध्ये समाजाचा दोष याच्यामध्ये आहे. पूर्वीचा काळ समाजामध्ये ही वृत्ती नव्हती आणि त्यामुळं मग आज लोकप्रतिनिधीसुद्धा पैशाच्या मागं लागत नसतं, कारण की अतिशय कमी खर्चामध्ये निवडणूक आहेत. 50-60 हजारात माझी आमदारकी झाली. मला कधी 5 वर्षात 5 रुपये कधी घ्यावं असं वाटलं नाही, मी घेतले नाही. का नाही घेतले की आपल्याला समाजाने त्रासच दिला नाही. बरोबर. कमी खर्च 50-60 हजार, त्याचे निम्मे पैसे लोकांनी देणगी दिलेली होती. मग मी कशाला करील, नाही केला. आणि त्या काळामध्ये मला मंत्रालय असेल, मंत्री पातळीवर असेल किंवा स्थानिक अधिकारी असतील तर कुठेही त्यावेळेला पाकिट संस्कृती नव्हती असं मला जाणवलेलं आहे. बरोबर. म्हणजे आपण जे म्हणतो ना स्वातंत्र्यपूर्वीच्या काळातले जे नेते होते ते खरंच राजकीयच नेते होते. हो. आत्ताचे राजकीय नेते नाही, ते फक्त एक बाह्य स्वरूप दिसते. नाही, आता तर ते राहिलंच नाही. त्यांचा आदर्श राहिला नाही. आदर्श कोणासमोर तरी राहिला असा आदर्श नाहीच आहे. आणि आदर्श घेऊन ते समाजापुढे गेलं तर तुम्हाला माहिती आहे नेता कसं होतं, निवडणुकीचं मतदानाच्या माध्यमातून होतं. तिथं जायचं म्हटल्यानंतर शेवटी समाजामध्ये जी काही आता काही प्रमाणात विकृती निर्माण झाली, ती विकृती आडे येते. चांगला माणूस आज म्हणजे तुमची नगरपालिका असेल, तुमच्या सहकारी संस्था असतील, बँका असतील, तिथं काम करायला धजत नाही. तुमचा प्रश्न होता की बाबा तरुणांनी त्याच्यात पडावं का नाही. मी स्पष्ट सांगाल की तरुणांनी या भानगडीत पडू नये. जगामध्ये अनेक क्षेत्र आहेत की त्याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो. येतं काय, आमदार खासदार एक ठराविक काळ असतं, त्या ठराविक काळात तो आपलंही भलं करतो, समाजाकडे त्याचं दुर्लक्ष होतं. जो काय पेपरवर बोलतो ते काही फार खरं नसतं. फक्त लोकांना कळलं पाहिजे नाही आपला आवाज उठतो आपल्या प्रश्नाबद्दल, तो आमदार असेल, खासदार असेल, नगरसेवक असेल, परंतु प्रत्यक्ष तसं होत नाही. आता पाहतो ना आपण राजकारणामध्ये बरेच शांत वृत्तीचे म्हणजे का शांतता असलेले जे पॉलिटिकल लीडर्स ते खूप कमी पाहायला भेटतात आणि एक रागिष्ट ॲग्रेसिव्ह वृत्तीचेच लोक खूप पाहायला भेटतात. त्याचं कारण असं, मी काय सांगितलं तुम्हाला, बेकारीमध्ये जे सुशिक्षित तरुणी काही या मार्गाकडे जात नाही. ज्याला चांगलं शिक्षण घेतलं, इंजिनियर झाला किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी MSc केली, MA केलं, BA केलं, BEd केलं, पण पुढं नोकरी नाही म्हणल्यावर तो बेकार झाला. त्याला कामधंदा नाही. आईवडील नोकरी करत असले त्याच्यावर त्याचं रोजचा खर्च त्यांच्याकडून घ्यावा लागतो आणि तो घेऊन मग आता आजकाल चंगळवाद बी आलेला आहे. मग चांगला मोबाईल भारी पाहिजे, ब्रँडेड वस्तू सगळ्या, मोटरसायकल पाहिजे, कपडे अप टू डेट पाहिजेत. आणि मग हे सगळं करायचं म्हटल्यानंतर त्याला मग दुसरे मार्ग सुचतात. आणि मग संघटन त्यांचं आपोआप वेळ जात नाही म्हणून कुठंतरी मैत्री वगैरे ग्रुप तयार होतो आणि त्याच्यामधून मग बाकीचे जे काही चंगळवाद करून हे करतात त्याला पैसाच लागतो. म्हणून आता तरुण वेगवेगळ्या झुंडशाहीकडे जायला लागले. अगदी इतकंच नाही, अगदी चोऱ्या माऱ्या करायला लागलेले. म्हणजे BA MA आणि MSc झालेला माणूस, इंजिनियर झालेला माणूस, त्याला जर नोकरी नसेल तर त्याच्या मनामध्ये एक प्रकारचं वैराग्य आलेलं असतं आणि ते वैराग्य त्याला तिकडं नेतं. बरोबर आहे. वेगळ्या पद्धतीने नेतात ते करेक्ट आहे. नागरिकांचे हक्क नागरिक लोकप्रतिनिधी समोर मांडतात की हा आमचा हक्क आहे, असं करा तसं करा, पण त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत, पण त्या जबाबदाऱ्या पार पाडत नाही. ह्याबद्दल तुमचं ते त्याच्यामध्ये बहुसंख्य पार पाडतात, पण काही टक्के की जे प्रत्येक निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतील. असे 25-30% जनता
मी सांगितल्याप्रमाणे निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपला प्रतिनिधी आपलं म्हणणं ऐकणारा, आपले प्रश्न सोडवणारा निवडून दिला पाहिजे. हे 25-30% ज्या लोकांच्या लक्षात येत नाही, ते वेगळ्या मार्गाने आपलं मत देतात, त्याच्यामधून हे घडतंय. नाही, बरोबर. म्हणजे कुठेतरी बदल व्हायलाच पाहिजे, कारण की बदल व्हायला पाहिजे. परंतु तुम्हाला सांगतो, लोकशाहीमध्ये आज ते चित्र काही दिसत नाही. आपण बाहेरच्या ज्या देश पाहतो, त्या बाहेरच्या देशांमध्ये खूप काही लोकप्रतिनिधी त्यांचं काम वेगळ्या बोलतो पद्धतीने पाहायला भेटतं. पण भारतामध्ये तर पाहायचं झालं तर काही ठराविक राजकीय नेते सोडले तर खूप मोठा असं राजकीय समुदाय आहे की जो नाही या ठिकाणी दिसत कामाला. मग ते खरंच शोकांतिका वाटते कधी कधी. आता त्याच्यामध्ये कसं, जसं वळण लागतं ना, तसं वळण लागलेलं आहे या ठिकाणच्या लोकशाहीतल्या प्रक्रियेमध्ये. आणि सत्ताधारीसुद्धा जे कोणी असतील ते सुद्धा त्याच्यामध्ये दुरुपयोग करतात. म्हणजे घटना वगैरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही नावं घेतात, परंतु त्यांच्या विचाराप्रमाणे त्यांची कार्यवाही काही बरोबर ना. म्हणजे भाषणामध्ये आपण शाहू फुले आंबेडकर सहज बोलून जातो, पण ते फक्त लोकांना बनवायलाच जास्तीत जास्त ते काय, ती नावं घेतली म्हणजे तो समुदाय महान नेत्याचा खऱ्या अर्थाने विचाराचा वारसा चालवेल असंच जनतेला वाटतं, पण ते प्रत्यक्ष नसतं. नाही, ह्याच्यामध्ये खरंच सुधारणा व्हायला पाहिजे. आणि एक सर्वसामान्य व्यक्तीकडून, एक राजकीय व्यक्तीकडून काय अपेक्षा असते की त्या व्यक्तीने सर्वसामान्यांचे प्रश्न सॉर्ट आउट करावे आणि आपला जो प्रदेश आहे तो विकासाच्याकडे कसं जाऊ शकतो त्याकडे जास्तीत जास्त भर द्यावा. त्याच्यामधून मग कसं आहे की मी सांगितलं समाजाच्या बाबतीमध्ये की त्यांचे प्रश्न फार मुबलक छोटे आहेत. ते प्रश्न सुटावेत अशी त्यांची अपेक्षा. आपल्या भागामध्ये जवळ सरकारी दवाखाना पाहिजे, करमणूक केंद्र पाहिजे, एखादं चांगलं विद्यालय असावं अशी पालकाची माफक अपेक्षा असते, बाकी काही नाही. आणि त्याच्यामधून मग आता तुम्ही म्हणता देश वगैरे राज्य हे ते, आता आपण जे कर रूपाने या देशातले लोक पैसा देतात, आता म्हणजे GST वगैरे इन्कम टॅक्स याच्यामधून जो पैसा जमा होतो किंवा एक मोठमोठ्या कारखानदारीकडून जो काही आपल्याला त्या ठिकाणी कर मिळतो, त्याच्यामधून विकासाच्या कामाला गती देण्यासाठी फार मोठी संधी. अर्थात नाही असं नाही काही, आता गडकरी साहेबांसारखे ते जरी भाजपचे असले तर त्यांनी योग्य तो उपयोग आपल्या बुद्धीचा केला नाही. या देशातले सगळ्या राज्यातले बहुसंख्य मोठमोठे रस्ते देवस्थानचे असतील किंवा आणखीन काही ऐतिहासिक स्थळं असतील किंवा आणखीन काही पर्यटन करण्यासारखे काही ठिकाणं असतील, तिथपर्यंतचे ते रस्ते वगैरे केले. हे पहिल्यांदा या देशामध्ये घडलेलं आहे. अशी माणसं आहेत ना चांगली की जे पक्षाची विचारसरणी ते ठीक आहे, ते त्यांच्या पातळीवर ते सांभाळतात, परंतु जनतेला सुद्धा सुविधा मिळाल्या पाहिजेत. हे जे धोरण आहे फार कमी लोकांत असतं. लोकहित म्हणजे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते लोकहित जपतात. बरोबर. आता आपल्या नगरमध्ये ऐतिहासिक वारसा खूप आहे. चांदबी महाल म्हणूयात, आपण भुईकोट किल्ला म्हणूयात. मग पर्यटन स्थळासंदर्भामध्ये आपल्या अहिल्यानगरमध्ये अजूनही जनजागृती झालेली दिसत नाही. काय वाटतं बरं त्या संदर्भात? ते काय होतं आहे की जी ऐतिहासिक स्थळं आहेत आपल्या, या एक धार्मिक स्थळं, आपल्या धार्मिक स्थळाला फार महत्त्व आलेलं आहे. मग शनी शिंगणापूर असेल, साईबाबा असतील, मोठा देवी असेल किंवा भगवान बाबांचा गड असेल, आणखीन काही असे वेगवेगळ्या ठिकाणी लोक पर्यटनाच्या रूपाने येतात, दर्शनाच्या रूपाने मोठ्या प्रमाणात येतात. पण आपल्या शहरामध्ये हे ऐतिहासिक जे काय आहेत, म्हणजे भुईकोट किल्ला असेल, महाल असेल, याच्याकडं आकर्षण करण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठमोठे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले बांधले आणि तिथं निसर्ग असतो आणि ते गड किल्ले त्या काळात कसे बांधले ते पाहण्यासाठी जातात. एक त्या ठिकाणी त्या पर्यटकाच्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण होते म्हणून तिथं जातात. आणि इथं तसं नाही आहे काही, म्हणजे आकर्षित करा. आता ते भुईकोट किल्ल्याला वळसे पाटील साहेब ज्यावेळेला पालकमंत्री होते, मी जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो, 54 कोटी रुपये तिथलं नवीन काहीतरी करायचं हे लोकांना आकर्षण. मग तुमचं ते लेसर किरणचा शो असेल संध्याकाळी, तो काम पूर्ण झालं असतं तर लोक संध्याकाळी कसं आहे की समजा आपल्या घरी तुमच्या माझ्या कोणी पाहुणे आले तर त्यांना काय दाखवायचं, ते दगडी भिंती याच्यापेक्षा काहीच नाही. लेसर किरणाच्या रूपाने तिथं लोकांना आकर्षण झालं.
लहान मुलांना ते एक उत्सुकता निर्माण होती. नाही चला आता लहान मुलं काय येतं फार फार तर ते फन फेअर वगैरे लागतात, मग ते म्हणतात नाही आम्हाला ते पाहायला नाही. त्याच्या पलीकडे काय आहे, दाखवायला काय. आता हे जे इमारती जुन्या आहेत त्या 400-500 वर्षापूर्वीच्या इमारती, म्हणजे छत्रपतींनाच झाले 300 वर्ष. त्याच्या आधीपासून म्हणजे या ठिकाणी जे काही अहमदशाह बादशाह वगैरे ह्यांनी येथे बांधलेले सगळे वास्तू आहेत, त्या वास्तूमध्ये फरक काहीच झाला नाही ना, केलाच नाही ना, बदल सुधारणाच काही झालेली नाही. केलं नाही. तर ते मी सांगितलं की इथं जे आम्ही भुईकोट केलं, शहरात आले पाहुणे आले किंवा कोणाला तिकडं याला पुणा मार्गे वगैरे कर्नाटक इकडून पश्चिम महाराष्ट्राकडून ज्या लोकांना इकडं शनीचं दर्शन घ्यायचं किंवा आणखीन साईबाबाच्या दर्शनाकरता खूप येतात लोक मंडळ, येतात. बरोबर. त्यांना पाहण्यासारखं काय, काहीच नाही. कसे थांबतील. मग ते करण्याचा प्रयत्न वळसे पाटलांनी केला, पण आर्मीची जी काही परवानगी त्यावेळेला मिळाली पाहिजे नाही मिळाली. आणि ते बहुसंख्य थोडं काम सुरू झालं, पण बाकीचे पैसे वेळेत खर्च झाले नाही म्हणून ते लॅप्स झाले. ओके. परत एकदा ते शासनाच्या तिजोरीत जमा झाले. बरं. आहे ते तसंच राहील. तिथं ते बाबळी येड्या बाबळी वगैरे असलं ते पाहायला जातील का लोक. नाही बरोबर आहे ना, वास्तविकता आहे ही खरं. वास्तविकता आहे आपली नगरची. नगरची वास्तविकता आहे. आता तुम्ही ॲज अ लोकप्रतिनिधी म्हणून राहिला आहेत नगरचा आणि आजही प्रतिनिधित्व करताच आहात. बरेच लोक तुमच्याकडे एक आशेचं किरण म्हणून पण पाहतात की काही नाही झालं तर की दादा आपलं काम 100% करतात. पण सर्व नागरिकांसाठी नेमकी तुम्ही निवडणुका आल्यात किंवा भविष्यातही निवडणुका येणारच आहेत, त्या संदर्भात काय संदेश देऊ शकतात बरं? हे त्यांना संदेश आता काय द्यायचं की इतकी बिघडलेली संरचना आहे ही निवडणुकीची. त्यांना मी सांगितलं की त्या मजूर माणसाला, गरीब माणसाला, झोपडपट्टीतल्या माणसाला त्याला एका वेळेला एवढे 25,000 आणि 20,000 सहसा मिळणं अशक्य असतं. मग ते मिळाले तर तिथंच बिघडते सगळे. काय तुम्ही त्यांना काय विचार देणार, काय किती कामं केली बरं. ते काम वगैरे सगळं बाजूला पडतं. बरोबर आहे. ह्या सगळ्या आता गोष्टी- लोकप्रतिनिधीच्या बाबतीत सुद्धा त्यांनी विकासाची कामं केली, परंतु निवडणुकीच्या वेळेला विकासाचा मुद्दा मला तरी आज पूर्वी असायचं. एखाद्या खेड्यामध्ये एखादा रस्ता केला ते खेड्यातले सगळे मतदार बहुसंख्य इकडं ज्यांनी काम केलं त्याच्या मागं राहायचं. एखादं छोटं पाझर तलाव असेल, एखादं आणखीन दुसरं काही काम असेल, विजेची लाईट आणून दिलेली असेल, त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्या असतील, त्याच्यावर त्या सुधारणामुळं त्या लोकप्रतिनिधीला तिथं मतदान व्हायचं. आज तसं काय राहिलं नाही. निवडणुकीच्या काळामध्ये दाबे फुल असतात, त्या दाब्याने पार वाट लावलेली. आणि मग आता एक तुमचं त्यांच्या डोक्यात कोणी काय विकास केला आणि काय नाही, ते दाबे वगैरे प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला वाटतं त्या उमेदवाराने आपल्याला काहीतरी द्यावं, आपला हात वला केला पाहिजे. मग ते जर असेल तर त्या विकास कामाचं श्रेय त्या लोकप्रतिनिधी मिळत नाही आणि मग त्यांना ते या पद्धतीने जावं लागतं. मी सांगितलेल्या पद्धती समाजाची टेंडन्सी चेंज केली. चेंज करणं. तुम्हाला आता ह्या राजकारणाच्या प्रवासामध्ये खूप काही अनुभव पण आले असतील. हो. एखादा उत्तम चांगला तुम्हाला जो खरंच मनाला भावणारा अनुभव सांगता येऊ शकतो का, की जसं की ज्याच्यामुळे खरंच लोकांचं कल्याण झालं, काय काय नाही असं? नाही, आता आमच्या काळामध्ये मी सुरुवातीला नगरसेवक झालो त्यावेळेला भाई बार्शीकर नगराध्यक्ष होते. आमच्या पुढं विकासाशिवाय दुसरं काही मुद्दाच राहायचा नाही. म्हणजे आमच्या जे असणारं जनरल बोर्ड त्यावेळेला असणारी माणसं, कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी वकील, असे सगळे बहुशी संख्या लोक, म्हणजे 25% जरी त्या आमच्या ज्या सभागृहामध्ये असायचे. त्यांना ते हे बाकीच्या गोष्टीचं काही घेणं नाही. तर त्यांचा मतदार, त्यांचं शहर इथं काहीतरी झालं पाहिजे, केलं पाहिजे, म्हणजे अशा विकासाच्या कामाला त्यावेळेला प्राधान्य मिळत होतं. ते आज काही मिळत नाही. का मी सांगितलेलं पहिल्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे 100%. आता आपण वाचन संस्कृती म्हणतो. राजकीय लोकांमध्ये वाचन संस्कृती पण पाहायला भेटत नाही, कारण की त्यांच्यामुळे कामाचा असणारा व्याप, वाचनच जर नाही झालं, व्याप वगैरे काही नाही. ती एक वेळ द्यायला त्यांना आवड लागते. वाचन संस्कृती जर पुढं न्यायची असेल किंवा त्याला प्रत्येकाने जर आपण वेगवेगळे अनुभव घेतले, अनेक लेखक आहेत वेगवेगळ्या विषयावर लेखन करत असतात. काहींचं असं एक चरित्र असतं, त्या चरित्रामधून काही मिळवण्यासारखं असतं.
आणि मग त्याच्यामध्ये काही जर तुम्हाला खरं समाजहिताची, तर भले त्या निवडणुका लढा नका लढू, परंतु असे काही लोक आहे की निवडणुकीपासून अलिप्त राहतात. आता अलिप्त राहणं म्हणजे कोण, मी सांगितलं की हे शिकलेले लोक ह्या भानगडीत पडतच नाही. त्यामुळं मग आता ते काय करणार, पण ते त्यांचा आवाज उठवतात, पण तो आवाज फार क्षीण नसतो, त्याची कोणी दखल घेत नाही. बरोबर आहे, नक्कीच. म्हणजे ह्या सर्व गोष्टींमधून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की राजकारण हे चांगलं आहेच, पण त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला तर ते चांगलं राहणार आहे. लोकांनी पण त्याला आता कसं राहतं, चांगलं होण्याचे मला तरी सध्या काही लक्षण दिसत नाही, पॉझिटिव्ह होप ठेवू ना, चांगली नाहीच, पद्धतीने होईल. काय राहिलं नाही. नक्की नक्की. म्हणून तर कोणी याच्यात पडत नाही. म्हणून मी सांगितलं की अनेक याच्यापेक्षा आणखीन काही क्षेत्र आहे की जिथं तुम्ही करिअर करू शकता. नाव त्याच्यात शेवटी नावालाच हे करतात ना, पण नावापेक्षा हल्ली पैशाला महत्त्व आलं. म्हणजे असं झालंय बरं का, जनतेचा नेता की सत्तेचा नेता असा प्रश्न निर्माण होतोय सध्या. जनतेचा नेता की सत्तेचा नेता. आता सत्तेचा नेता, जनतेचा नेता, आता कोणी ऐकत नाही त्याचं. बरोबर आहे. म्हणजे ह्या गोष्टी खरंच पाहण्यासारख्या. आणि आपण एक नागरिक म्हणून ही पण गोष्ट आपल्या सर्वांनी समजून घेतली पाहिजे की निवडणुकीच्या काळामध्ये आपलं वर्तणूक कसं पाहिजे, आपण लोकप्रतिनिधी कसा निवडला पाहिजे, की निवडताना कुठल्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे, काय केलं पाहिजे, सारासार विचार केला पाहिजे. हे सगळे विचार मी सांगितले ना तुम्हाला. त्या आता त्याच्यात वेगळं काय सांग. नक्की नक्की. म्हणजे हे विचार करूनच आपण सर्वजण पुढे जाऊयात. आता आम्ही एक तरुण पिढीचे एक प्रतिनिधी आहोतच. दादा आपल्याला सर्वांना परिचयाचे आहेतच. त्यांनी त्यांचं मत नक्की मांडलं आणि त्यांनी त्यांची शोकांतिका देखील मांडली. राजकारणामध्ये किती गोष्ट चुकीच्या पद्धतीने घडतायत, तर त्याला आपण एक तरुणांनी मिळून एक काहीतरी नवीन बदल घडवायचा नक्की प्रयत्न करूयात. आपले सर्व नागरिक त्यामध्ये नक्कीच सहभागी होतील. माझ्या मते आजचा पॉडकास्ट हा आपल्या सर्व नागरिकांना नक्कीच आवडला असेल. तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. असंच आपण वेगवेगळ्या विषयांसह नक्की भेटत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही जोडले राहा तुमच्या आमच्या या मराठी पॉडकास्टसोबत, ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया. धन्यवाद.